नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी. विचार तर करावाच लागेल. पालिका निवडणुकांचे रणशिंग आता फुंकले जाईल. इच्छुकांची मोठी गर्दी असेल. हौसे नवसे गवसे सारे पुढे सरसावतील. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवणारे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. या पक्षातून त्या पक्षात कोलांटुड्या मारत आपला स्वार्थ साधतील. एवढेच काय, विकासाच्या गप्पा सुद्धा मारतील. एकनिष्ठतेचा देखावा करतील. मात्र सत्तेत इतरांना न मोजता केवळ आपल्या नातेवाईकांना मोजतील. त्यांना खड्यासारखं दूर ठेवण्याची वेळ आली आहे. पक्ष बघू नका, सगळे पक्ष एकसारखे. ह्याला झाकावा आणि त्याला उघडावा. त्यांच्यात काहीही फरक आपल्याला जाणवणार नाही. मात्र मतदारांना आता याचा विचार करावाच लागेल. आजवर ज्यांनी किमान गरजा देखील पूर्ण केल्या नाहीत, ते निवडणुकीपुरते फक्त गोड बोलत राहिले, कामाचा देखावा केला. आपण किती विकास कामं करतो हे लोकांच्या पुढं मांडण्याचा खोटा प्रयत्न केला. त्यामुळे आता आपल्याला विचार करावा लागेल. गावातल्या मोजक्या जागा काही ठराविक मंडळींनी हडप केल्या, त्यांना आपण संधी द्यायची. गावाचा विकास करायचा राहिला बाजूला, एखादी विकासात्मक योजना आली तर व्यापाऱ्यांचं हित कसं बघायचं, आपल्या कार्यकर्त्यांचं हित कसं बघायचं, याचाच विचार सतत ज्यांच्या डोक्यात असतो त्यांना का म्हणून निवडून द्यायचं. म्हणून म्हणतो, विचार तर करावाच लागेल. टक्केवारीत मशगूल असणाऱ्यांना केव्हा तरी त्यांची जागा दाखवावी लागेल. मी कशाला दाखवू, बाकीचे बघतील असं म्हणू नका. निवडणूक उमेदवार निवडून दिलं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. चांगला उमेदवार पाहिजे ना, मग वाईटपणा घ्यायला शिका. नाही तर त्यांच्याकडनं तुम्हाला काय मिळणार आहे हो. केवळ अर्थकारण आणि तुम्हाला खाऊ घालणं ह्याच्याशिवाय त्यांच्याकडे काही नाही. निवडणुका जाहीर झाल्या की ज्यांचं दर्शन होतं त्यांना तर अजिबात जवळ उभं करू नका. कारण आपल्याला विचार करावा लागेल. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट सुद्धा द्या. धन्यवाद.